तर मित्रांनो, माझं नाव आहे रोहित आणि तुम्ही बघताय रोहित व्लॉग्स. तर आता आपण आलोय सासवडमधील संगमेश्वर मंदिराकडे. हे जे मागे दिसते ते संगमेश्वर मंदिर आहे. तर चला आपण सगळं अख्खं मंदिर तुम्हाला दाखवतो मी. आतमध्ये काय आहे, जुनं पूर्वीच्या काळातलं मंदिर आहे ते आणि खूप जुनं मंदिर आहे सासवडमधलं. पुरातत्व मंदिर आहे ते. त्याचं स्ट्रक्चर खूप पूर्वजांनी बांधलेलं मंदिर आहे ते. चला आपण ते बघूया. आणि मग आमच्यासोबत सुमित राऊत जॉईंट आलेले आहेत. तब्बल 700 वर्षांपूर्वीचं मंदिर आहे, संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर आपण आता ते बघणार आहे. तुम्ही व्लॉग बघतानाच आमचा. चला चालू करू. मित्रांनो, मंदिराकडे जाताना असं काही ब्रिज लागतो आणि त्या चारी बाजूने मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी जातं. बघू शकता तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असा आहे. सध्या इथे जास्त पाणी नाहीये. सध्या पाऊस नसल्या कारणाने मंदिराच्या आजूबाजूला काही पाणी नाहीये. मित्रांनो, प्रेक्षकांची गर्दी दिसू शकता तुम्ही. मागे बघ. मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यात येताच आपल्याला हे नंदी दिसणार येतं. व नंदीचं अजूनही खूप चांगलं कंडिशन मध्ये नंदी दिसणार येतो आपल्याला. इथूनच पुढे गेलो मंदिर दिसणार येतं. व त्या दुसऱ्या मंदिरापासून नंदीपासून थोडं आलं हा एक नंदी दिसण्यात येतो आपल्याला. हे काय असं गाभारा दिसण्यात येतो मंदिराचा. त्या नंदीपासून पुढेच आलं एक गणपतीची मूर्ती दिसण्यात येते. व ती पण कोरीव मूर्ती आहे, दगडी मूर्ती आहे. तिथून पुढे आलं एक आपल्याला बजरंगबलीची मूर्ती दिसण्यात येते. मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यातला एकदम गारवा असणारा क्षण आहे आणि आतमधला दृश्य आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, गाभाऱ्यात एक असं कासव दिसणार येतं. मित्रांनो, तिथून पुढे गेलो तर आपल्याला शंकराची पिंड बघायला मिळत आहे. बॉटल ॲब्सोल्यूट व्ह्यू किती छान आहे, अशी किती खूप सुंदर आहे. मित्रांनो, शंकराची पिंड दिसणार येते आपल्याला. सध्या लॉक केली आहे. हा काय असं मंदिराचा पूर्ण गाभारा आहे. मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हे आतमधला मेन गाभारा. मित्रांनो, इथे शंकराची आपल्याला पिंड दिसणार येते. सोबत एक त्रिशूली आहे. व इथं सध्या लॉक आहे, आम्हाला आतमध्ये जाता येत नाहीये. तरी आम्ही कुठल्याही पद्धतीचं आतमध्ये जाणार नाही. मित्रांनो, दर्शन बाहेरच घ्यावं हे नंबर येऊन येते. मित्रांनो, सगळ्यांनी जो पण येईल त्यांनी बाहेरनं दर्शन घ्यावं. लॉक असं आतमध्ये जाऊ नये. आणि किती एक संस्कृती असते मित्रांनो, ते आपण जपली पाहिजे. ती तोडली नाही पाहिजे. मित्रांनो, तुम्ही बसू शकता. एकदम आर्किटेक्चर आहे मित्रांनो, खूपच जुनं आहे. तब्बल 700 वर्ष झाले त्या मंदिराला बांधून. प्रत्येक दगडाला आपल्या पूर्वजांनी दिलेला इतिहास आहे. मित्रांनो, हा असा आर्किटेक्चर आत्ताच्या काळात आपल्याला मिळणार नाही. मित्रांनो, ते आपण जपलं पाहिजे. आपल्या पूर्वजांचा हात वगैरे किंवा स्पर्श वगैरे लागला असेल त्या दगडांना वगैरे बांधतात. अतिशय सुंदर मंदिर व सुरत मंदिर आहे. मित्रांनो, इथं अतिशय गारवा आहे. मित्रांनो, मंदिरात लावण्यासाठी सेपरेट स्टँड आहे. आपण भेटू आता नंतर.
मित्रांनो तिथूनच संगमेश्वर मंदिरापासून खाली आलो. आपल्याला एक दुसरं मंदिर लागतं. त्याच मंदिराच्या दिशेने चाललो मित्रांनो आम्ही. तर आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो मित्रांनो. आम्हाला इथं उतरायला पायर नाही म्हणून आम्ही उडी मारतो मित्रांनो डायरेक्ट. बघू शकता तुम्ही खडकेश्वर मंदिर आहे. हे पण महादेवाचं मंदिर आहे. इथं एक खडकेश्वर मंदिर दिसून आलं मित्रांनो. हे पण महादेवाचंच मंदिर आहे. म्हणजे तुम्ही महादेवाचंच मंदिर आहे म्हणू शकतो. होऊ शकतो मित्रांनो. इथं महादेवाची पेट आहे. मूळ स्वरूपातले अनेक गणपतीचे दगड मूर्ती मित्रांनो. चला आपण जाऊया मित्रांनो. ते खडकेश्वरच्या समोरच मित्रांनो अजून एक मंदिर आहे. त्याचं नाव श्री ओंकारेश्वर मंदिर आहे. ओंकारेश्वर इथे साईडला तलाव बघा. खूप छान तलाव आहे. सध्या पाणी दूषित आहे का? इथंही खूप जुनं नंदीचं मूर्ती आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी. सध्या मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो. मी तुम्हाला दाखवतो सर्व गोष्टी. इथं पण एक महादेवचं पिंड आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. आणि या मंदिराचं नाव ओंकारेश्वर मंदिर आहे मित्रांनो. मित्रांनो आता मित्रांनो आपलं अख्खं संगमेश्वर मंदिर बघून झालेलं आहे. आता आपण घरी चाललेलो आहे. व खूप असं चांगलं वाटलं आज मंदिरात येऊन. खूपच छान मजा झाली. खूप मजा आली. खूपच जुनं आर्किटेक्चर बघून व तिथं शांतता बघून खूपच बरं वाटलं मित्रांनो. चला बाय.